नमस्कार विद्यार्थी मित्रहो, व्हिडिओ क्रमांक 13 मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी भूगोल विषयामधील प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन यामधील उपघटक वस्तींचे प्रकार, ग्रामीण वस्ती व शहरी वस्ती यांचा अभ्यास करणार आहोत। पाठीमागील व्हिडिओ क्रमांक 12 मध्ये आपण वस्तींच्या आकृतिबंध म्हणजे काय आणि त्यांच्या आकृत्या यांचा अभ्यास केलेला आहे। वस्तींचे प्रकार हा उपघटक पान नंबर 22 वरती दिलेला आहे। वस्तींचे प्रकार करत असताना ग्रामीण वस्ती व शहरी वस्ती असे प्रामुख्याने दोन प्रकारामध्ये वस्तींची विभागणी केली जाते। परंतु ग्रामीण वस्तीचे निकष व शहरी वस्तींचे निकष हे विकसनशील देश व विकसित देश यांमध्ये वेगवेगळे असलेले दिसून येतात। त्यामुळे ग्रामीण वसाहती आणि नागरी वसाहती यांचे प्रकार वेगळे करताना अडथळे येतात। आता आपण वस्तींचे 4 प्रकार बघणार आहोत व नंतर आपण नागरी वस्तींचे वेगळे प्रकार बघणार आहोत। आता वस्तींचे प्रकार करत असताना घरांमधील अंतर किती आहे यावर आधारित प्रकार केले जातात। त्यामधील जे प्रकार आहेत ते प्रकार आपण बघूया। वस्तींचे प्रकार या ठिकाणी तुम्हाला कंसात ग्रामीण असं म्हटलेलं आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला जे 4 प्रकार दिलेले आहेत त्याचे निकष हे जास्तीत जास्त ग्रामीण वसाहतीशी निगडित आहेत। त्यामधील पहिला जो प्रकार आहे तो आहे दाट किंवा केंद्रित वस्ती, यास कॉम्पॅक्ट और क्लस्टर्ड और निग्लेक्टेड सेटलमेंट असे म्हटले जाते। त्यानंतर दुसरा आहे अर्धकेंद्रित किंवा खंडित वस्ती, सेमी क्लस्टर्ड और फ्रॅगमेंटेड सेटलमेंट। तिसरा प्रकार आहे विखुरलेली वस्ती किंवा डिस्प्रेस्ड सेटलमेंट। त्यानंतर चौथा प्रकार आहे एकाकी वस्ती किंवा त्यास आयसोलेटेड सेटलमेंट्स असे म्हटले जाते। आता हे जे 4 प्रकार दिलेले आहेत ते प्रकार प्रामुख्याने घरांमधील अंतर किती आहे यावर आधारित आहेत। दाट किंवा केंद्रित वस्ती म्हणजे खूपच वसाहती जवळ असतात। अर्धकेंद्रित किंवा खंडित वस्ती या थोड्याशा मध्ये काहीतरी अडथळा असतो, त्यामुळे त्यांची विभागणी झालेली असते। विखुरलेल्या वस्ती दूर आढळून येतात, तर एकाकी वस्ती एकटीच असते। आता हे जे वस्तींचे प्रकार आहेत हे प्रकार प्रामुख्याने ग्रामीण वस्तीशी निगडित आहेत, म्हणून तुम्हाला इथं कंसामध्ये ग्रामीण असं म्हटलेलं आहे। आता आपण या प्रत्येक प्रकाराची डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। वस्तींच्या प्रकारामधील पहिला प्रकार आहे दाट किंवा केंद्रित वस्ती। आता अगोदर आपण दाट किंवा केंद्रित वस्तीचा फोटो बघूया। या ठिकाणी तुम्हाला एक केंद्रित वस्ती किंवा वसाहत ही आढळून येते। जर आपण याचं निरीक्षण केलं तर आजूबाजूला मोकळी जागा आहे, परंतु एकाच ठिकाणी अनेक वस्त्या ह्या दाटीवाटीने वाढलेल्या आढळून येतात। अशा प्रकारे जर वस्त्या एकत्रित आढळत असतील तर त्यांना प्रामुख्याने दाट किंवा केंद्रित वस्ती असे म्हटले जाते। त्याचबरोबर एखादा रस्ता असेल, त्या रस्त्याच्या बाजूला सुद्धा अशा प्रकारच्या दाट किंवा केंद्रित वस्ती आढळून येतात। त्याची आपली आकृती काढायची म्हटले तर अशा पद्धतीनं केंद्रित किंवा दाट वस्तीची आकृती काढता येईल। तुम्हाला पाठीमागे स्वाध्यायामध्ये प्रकरणाच्या शेवटी केंद्रित वस्तीची आकृती काढायची आहे, ती आकृती तुम्ही अशा प्रकारे काढू शकता। या ठिकाणी एक रस्ता आहे, त्याला हे उपरस्ते आहेत आणि या ठिकाणी प्रामुख्याने केंद्रित वस्ती आढळून येते। आता याची माहितीमध्ये घरे परस्परांना जवळ अंतरावर दाटीवाटीने असतात। दुकाने, बाजारपेठा, शाळा, धार्मिक स्थाने, करमणुकीच्या सुविधा, विपुल साधन संपत्ती या सुविधांनी या वसाहती सज्ज असतात। याला केंद्रित वस्ती असे म्हणतात। थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला केंद्रित वस्तींची व्याख्या ही दिलेली आढळून येते। याच्या निर्मितीची कारणे सुयोग्य भूपृष्ठ रचना, अनुकूल हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणी पुरवठा, वाहतुकीच्या सोयी,
संरक्षण, आरोग्य सुविधा इत्यादी उपलब्ध असतात. याची उदाहरणे किंवा वितरण मोसमी आशियातील बऱ्याच वसाहती ह्या या प्रकारच्या आहेत. यामध्ये गंगा नदी खोऱ्यातील वस्तींचा समावेश होतो. बघा आता आपण डिटेलमध्ये माहिती बघूया. घरे परस्परांना जवळजवळ अंतरावर दाटीवाटीने असतात. इथं बघितलं तर घरे कशा आहेत, जवळजवळ आहेत, दाटीवाटीने वाढलेली आहेत. त्याचबरोबर बाजारपेठा, दुकाने, शाळा, धार्मिक स्थाने, करमणुकीच्या सुविधा, विपुल साधनसंपत्ती या सुविधांनी या वसाहती सज्ज असतात. म्हणजे या वसाहतीमध्ये या सर्व सोयी उपलब्ध असतात. दुकाने असतील, बाजारपेठा असतील, शाळा असतील, धार्मिक स्थाने असतील, करमणुकीच्या सुविधा असतील, साधनसंपत्ती असेल, ह्या मोठ्या प्रमाणात या वसाहतीमध्ये आढळून येतात. त्याचबरोबर याची निर्मिती कोणत्या ठिकाणी होते तर सुयोग्य भूपृष्ठ रचना, अनुकूल हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणी पुरवठा, वाहतुकीच्या सोयी, संरक्षण, आरोग्य सुविधा इत्यादी उपलब्ध असतात. म्हणजे हे जे सर्व घटक आहेत, हे सर्व घटक मानवी वसाहतीसाठी अनुकूल आहेत, मानवासाठी अनुकूल आहेत. म्हणून हे ज्या ठिकाणी उपलब्ध असतील त्या ठिकाणी प्रामुख्याने दाट किंवा केंद्रित वसाहती आढळून येतात. याचं उदाहरण मोसमी आशियातील बऱ्याच वसाहती या प्रकारच्या आहेत. म्हणजे आशिया खंडामध्ये मोसमी नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून जो पाऊस पडतो, तो पाऊस ज्या प्रदेशामध्ये पडतो तो जो मोसमी आशियातील भाग आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने या केंद्रित वसाहती आढळून येतात. यामध्ये गंगा नदी खोऱ्यातील वस्तींचा समावेश होतो. कारण या ठिकाणी गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये ही जी निर्मितीची कारणे आहेत ही सगळी त्या ठिकाणी आपल्याला सुयोग्य असलेली आढळून येतात. म्हणून गंगा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वसाहती आढळून येतात. दुसरा प्रकार आहे अर्ध केंद्रित किंवा खंडित वस्ती. आता या ठिकाणी तुम्हाला एक फोटो दिलेला दिसतो. त्या ठिकाणी मध्ये नदी आहे आणि या नदीच्या दोन्ही बाजूला म्हणजे या बाजूला आणि इकडच्या बाजूला आपल्याला वस्ती निर्माण झालेली आढळून येते. त्याची आकृती बघूया. बघा या ठिकाणी एक नदी वाहते आणि नदीच्या दोन्ही बाजूला आपल्याला वस्ती निर्माण झालेली दिसून येते. मग अर्धकेंद्रित वसाहती कशास म्हणतात? वेगवेगळी वसलेली घरे किंवा घरांचे समूह मिळून अशी वसाहत निर्माण होते. याला अर्धकेंद्रित किंवा खंडित वस्ती असे म्हणतात. नदी, टेकडी किंवा अन्य भौगोलिक अडथळ्यामुळे एकाच वसाहतीचे तुकडे छकले पडतात. यामध्ये घरे वेगवेगळी असली तरी ती मिळून एक वसाहत बनलेली असते. यामध्ये नदीपात्राच्या दोन्ही बाजूस नद्यांचे संगम, प्रदेशाचे उंचवटे, टेकडीच्या भिन्न उतारावर अशा प्रकारच्या वस्ती आढळतात. उदाहरण किंवा वितरण: पश्चिम बंगाल, बांगलादेशमधील गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी प्रामुख्याने ह्या अर्धकेंद्रित किंवा खंडित वस्ती आढळून येतात. आता बघा, वेगवेगळी वसलेली घरे किंवा घरांचे समूह मिळून अशी वसाहत निर्माण होते. याला अर्धकेंद्रित किंवा खंडित वस्ती म्हणतात. आपण पाठीमागे बघितली कुठली? केंद्रित वसाहत. आता इथं कुठली आहे? अर्धकेंद्रित आहे. किंवा याला काय म्हटले? खंडित वस्ती. म्हणजे ही वस्ती सलग नसते, सेमी क्लस्टर्ड असते, म्हणजे अर्धकेंद्रित असते. मग या ठिकाणी बघा, ही जी नदी आहे ह्या नदीमुळं ही वसाहतीचे दोन भाग झालेले आहेत, इकडचा एक भाग आणि इकडचा एक भाग. म्हणून यास अर्धकेंद्रित किंवा खंडित झालेली वस्ती असे म्हणतात. मग ही खंडित वस्ती नदी असेल, मध्ये टेकडी असेल किंवा अन्य भौगोलिक अडथळ्यामुळे एकाच वसाहतीची छकले पडतात आणि यामुळे घरे आपल्याला वेगवेगळी असली तरी मिळून एकच वसाहत असलेली दिसते. म्हणजे मध्ये समजा एखादी नदी असेल, टेकडी असेल किंवा एखादी दरी असेल, तर अशा पद्धतीनं मध्ये अडथळा आल्यामुळे वेगवेगळ्या वसाहती दिसतात, परंतु ही सगळी मिळून एकच वसाहत असते. अशा प्रकारच्या वसाहतींना अर्धकेंद्रित किंवा खंडित वस्ती असे म्हटले जाते. प्रामुख्याने या नद्याच्या पात्रांच्या दोन्ही बाजूस नद्यांचे संगम, प्रदेशाचे उंचवटे, टेकडीच्या भिन्न उतारावर अशा प्रकारच्या वस्ती आढळतात.
उदाहरणार्थ पश्चिम बंगालमधील किंवा बांगलादेशामधील गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशात या प्रकारच्या वसाहती आहेत. तुम्हाला माहितीच आहे की सुंदरबन हा गंगा नदीचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. म्हणजे त्या ठिकाणी गंगा नदी ही बांगलादेशामधून आणि पश्चिम बंगाल राज्यामधून बंगालच्या उपसागराला मिळते. त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक वितरिका निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांच्या दरम्यान वसाहती निर्माण झालेल्या आहेत आणि या वसाहतींनाच अर्धकेंद्रित किंवा खंडित वस्ती असे म्हणतात. तिसरा प्रकार आहे विखुरलेली वस्ती. बघा, तुम्हाला या फोटोमध्ये अनेक वस्ती दिसतात. त्या तुम्हाला दूर दूर अंतरावर असलेल्या आढळून येतात. या ठिकाणी एक वस्ती आहे, इथं आहे, परत इथं एक आहे, नंतर इकडे एक आहे, इकडे एक आहे. म्हणजे आतापर्यंत जे आपण वस्तींचे दोन प्रकार बघितले त्यामध्ये केंद्रित किंवा अर्धकेंद्रित वस्ती होत्या, परंतु या ठिकाणी विखुरलेल्या वसाहती आहेत. म्हणजे एका ठिकाणी नाही तर दूर दूर अंतरावरती ही घरे बांधलेली दिसून येतात. या ठिकाणी आकृती बघितली तर बघा, दूर दूर अंतरावरती मानवी वसाहती दिसतात. कुटुंबे किंवा कुटुंबांचे समूह डोंगर, तळे, तलाव, वनक्षेत्रे यासारख्या भौगोलिक अडथळ्यामुळे वसाहतीमधील घरे दूर दूर अंतरावर विखुरलेली असतात. याला विखुरलेली वस्ती असे म्हणतात. घरांना वापरलेली सामग्री वेगवेगळी असते. यामध्ये साध्या झोपडीपासून ते सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांचाही समावेश होतो. वसाहतीमधील घरांमधील अंतर जास्त असल्याने ती हवेशीर असतात. उदाहरणार्थ किंवा वितरण भारतात आसाम, जम्मू काश्मीर, राजस्थान व महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या उतारावर विखुरलेल्या वसाहती आढळून येतात. बघा, सुरुवातीला तुम्हाला थोडक्यात एक व्याख्या दिलेली दिसून येते. कुटुंबे किंवा कुटुंबाचे समूह डोंगर, तळे, तलाव, वनक्षेत्र यासारख्या भौगोलिक अडथळ्यामुळे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे विखुरलेल्या वस्ती दिसतात त्या प्रामुख्याने कशामध्ये दिसतात तर त्या ठिकाणी डोंगराचे समूह असतात. हा डोंगरच आहे, उतार आहे. त्यानंतर तळे, तलाव, वनक्षेत्रे यासारखे भौगोलिक अडथळे असतात. सपाट भूमी नसते म्हणून या ठिकाणी घरे दूर दूर अंतरावरती विखुरलेली असतात. याला विखुरलेली वस्ती असे म्हणतात. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे घरांना वापरलेली सामग्री ही वेगवेगळी असते. साध्या झोपड्या सुद्धा या ठिकाणी आढळून येतात किंवा काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटची घरे निर्माण केलेली सुद्धा आढळून येतात. म्हणजे या ठिकाणी कच्च्या झोपड्यांपासून पक्क्या सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांचाही समावेश हा विखुरलेल्या वसाहतीमध्ये आढळून येतो. या ठिकाणी घरांमधील जे अंतर आहे ते घरांमधील अंतर हे जास्त असतं. त्यामुळे घरे ही हवेशीर असतात. आपण जर एखाद्या मोठ्या केंद्रित वसाहतीमध्ये गेलो किंवा एखाद्या मोठ्या शहरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी हवेशीर जागा नसते, परंतु या वस्ती दूर दूर अंतरावरती असतात त्यामुळे हवेशीर असतात. हे याचं मुख्य वैशिष्ट्य आढळून येते. यांचं उदाहरण किंवा वितरण कुठे आढळतात या वसाहती? भारतात आसाम, जम्मू काश्मीर, राजस्थान व महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या उतारावर सुद्धा ह्या विखुरलेल्या वसाहती आढळतात. आपण जर समजा महाबळेश्वरमधून पोलादपूरला गेलो घाटातून तर आपण हा घाट उतरत असताना आपल्याला अशा वस्ती खूप दूर दूर अंतरावरती अनेक दिसून येतात. म्हणजेच सह्याद्रीच्या उतारावरती सुद्धा अशा प्रकारच्या विखुरलेल्या वस्ती आढळून येतात. चौथा प्रकार आहे एकाकी वस्ती किंवा आयसोलेटेड सेटलमेंट. आता हे जे फोटो आहेत ह्या फोटोमध्ये तुम्हाला एकच वस्ती दिसेल. या ठिकाणी बघा, तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर या ठिकाणी एक वस्ती आढळून येते किंवा वरील फोटोत बघितलं तर या ठिकाणी एक वस्ती आढळून येते आणि इकडचा हा जो पूर्ण भूप्रदेश आहे या ठिकाणी कोणतीही वस्ती आढळून येत नाही. म्हणजे अशा पद्धतीने एकाच ठिकाणी ह्या एकाकी वस्ती आढळून येतात. विस्तृत कृषी क्षेत्रात एकाकी वस्ती आढळून येतात. या वस्ती कृषी क्षेत्रात एकाकी असतात म्हणून त्यांना कृषीगृहे, फार्मस्टीड असेही म्हणतात. या घराशेजारीच धान्याची गोदामे,
नोकर चाकर यासाठी घरे, कृषी अवजारे, जनावरांच्या शेड्स असतात. उदाहरणार्थ किंवा वितरण: कॅनडा, संयुक्त संस्थाने, रशिया इत्यादी देशात एकाकी वस्ती आढळून येते. बघा, विस्तृत कृषी क्षेत्रात एकाकी वस्ती आढळते. म्हणजे आता या ठिकाणी आपण तुम्हाला शेतीचे 2 फोटो दिसतात. या ठिकाणी एक पीक आहे, मोठ्या प्रमाणात विस्तृत क्षेत्रात हे पीक आहे आणि एकच वस्ती आहे. या ठिकाणी सुद्धा बघा विस्तृत शेती आहे, इकडे तुम्हाला पिवळा रंग दिसतो, ही शेती आहे आणि या ठिकाणी मध्येच एक वस्ती आहे. मग या वस्ती कृषी क्षेत्रात एकाकी असतात म्हणून त्यांना कृषीगृहे, फार्मस्टेड असेही म्हणतात. म्हणजेच एकाकी वस्तींना कृषीगृहे या नावाने सुद्धा ओळखले जाते. या घराशेजारीच धान्याची गोदामे, नोकर चाकर यासाठी घरे, कृषी अवजारे, जनावरांच्या शेड्स असतात. म्हणजे विस्तृत आकाराची शेती करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधने म्हणजे नोकर चाकर असतील, नंतर धान्याची गोदामे असतील, नंतर अवजारे असतील, जनावरांचे शेड्स असतात, त्यांची सोय या घरांच्या बाजूलाच केलेली असते. प्रामुख्याने अशी जी विस्तृत आकाराची शेती आहे ती विकसित देशांमध्ये केली जाते. त्यामध्ये कॅनडा, संयुक्त संस्थाने, रशिया या देशात एकाकी वस्ती आढळतात. ही जी उदाहरणे आहेत ही विकसित देशांची आहेत. म्हणजेच ह्या एकाकी वसाहती किंवा कृषीगृहे हे प्रामुख्याने विकसित देशांमध्ये आढळून येतात. आतापर्यंत आपण ग्रामीण वस्त्यांचे प्रकार बघितले. आता आपल्याला नागरी वस्त्यांचे प्रकार बघायचे आहेत. पान नंबर 24 वरती आपल्याला नागरी वस्त्यांचे प्रकार हा मुद्दा दिलेला आहे आणि त्याखाली एक लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन केल्यानंतर एक PDF डाउनलोड होते व त्यानुसार आपल्याला शहरांचे किंवा नगरांचे प्रकार लोकसंख्येनुसार करायचे आहेत. त्या PDFचा आपण अभ्यास केल्यानंतर असे दिसून येते की वर्ग 1 ची लोकसंख्या ही 1 लाखापेक्षा जास्त आहे. वर्ग 2 ची लोकसंख्या 50,000 ते 99,999 आहे. वर्ग 3 ची लोकसंख्या 20,000 ते 49,999 आहे. वर्ग 4 ची लोकसंख्या 10,000 ते 19,999. वर्ग 5 ची लोकसंख्या 5,000 ते 9,999. वर्ग 6 ची लोकसंख्या 5,000 पेक्षा कमी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी उतरता क्रम हा दिलेला दिसतो. जर आपण चढत्या क्रमाने हे आकडे जर लक्षात ठेवले तर आपल्याला लगेच लक्षात राहतात. कारण वर्ग 6 ची लोकसंख्या 5,000 पेक्षा कमी आहे, परत त्यापेक्षा जास्त 5,000 ते 9,999, परत जास्त 10,000 ते 19,999, परत जास्त 20,000 ते 49,999, परत जास्त 50,000 ते 99,999 आणि शेवटी वर्ग 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या. आता अशा पद्धतीने आपल्याकडे नागरी वस्त्यांचे लोकसंख्येनुसार वर्ग 1 ते वर्ग 6 मध्ये विभागणी केलेली आहे. त्याचबरोबर नागरी वस्त्यांचे प्रकार किंवा वर्गीकरण करण्याचा दुसरा एक प्रकार आहे. त्यामध्ये शहर, नगर, महानगर, महाकाय नगर, नगरांचे समूह आणि बाह्यवाड अशा पद्धतीने सुद्धा वर्गीकरण केले जाते. आता या ठिकाणी लोकसंख्येबरोबरच त्यांचा आकार किंवा त्यांची वैशिष्ट्ये नगर, महानगर, महाकाय नगर यांची बघणं गरजेचे आहे. आता लोकसंख्येचा विचार करता शहराची लोकसंख्या 1 लाखापेक्षा कमी म्हटलेला आहे. नगरची लोकसंख्या 1 लाख ते 10 लाख म्हटलेलं आहे. उदाहरण सोलापूरचं आहे. महानगर 10 लाख ते 50 लाख. उदाहरण कोलकाता, चेन्नई. महाकाय नगर लोकसंख्या 50 लाखापेक्षा जास्त. नगरांचे समूह परत 50 लाखापेक्षा जास्त म्हटलंय, टोकियो उदाहरण आहे. आणि बाह्यवाड पुन्हा 50 लाखापेक्षा जास्त म्हटलेलं आहे. म्हणजे हे आपल्याला 50 लाख दिसतं 2-3 ठिकाणी, परंतु यामध्ये लोकसंख्या जर शहरांची बघितली तर ती जास्त आहे. आता आपण एक एक बघूया. शहर
ज्यावेळेस आपण शहर म्हणतो त्यावेळेस लोकसंख्या 1 लाखापेक्षा कमी आहे, परंतु शक्यतो शहरांची लोकसंख्या ही 1 लाखापेक्षा जास्तच सध्या आपल्याला आढळून येते. नगरची लोकसंख्या आपल्याला किती दिली आहे? 1 लाख ते 10 लाख. आता या ठिकाणी जे उदाहरण आहे सोलापूर, सोलापूरची लोकसंख्या ही 9,51,000 एवढी आहे. म्हणजे सोलापूरचा समावेश हा नगरमध्ये होतो. परत महानगर म्हणजे नगरापेक्षा मोठं महा शब्द जोडलेला आहे. त्या ठिकाणी लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आणि 50 लाखापर्यंत दिलेली आहे. आता कोलकाता आपण महानगर म्हणतो, त्याची लोकसंख्या बघा 44,86,000 आहे. परत चेन्नई 46,81,000 आहे. म्हणजे ही महानगर आहेत. नंतर महाकाय नगर म्हणजे महानगरापेक्षा सुद्धा मोठी नगरं, त्यांना महाकाय नगरे असे म्हटले जाते. या ठिकाणी लोकसंख्या 50 लाखापेक्षा जास्त असते. यामध्ये भारतातील 2 शहरांचा समावेश होतो. एक आहे दिल्ली, लोकसंख्या आहे 1,10,00,000. म्हणजे जरी 50 लाख तुम्हाला म्हटलेलं असेल तर प्रत्यक्ष दिल्लीची लोकसंख्या ही 1,10,00,000च्या आसपास आहे. मुंबईची लोकसंख्या 1,24,00,000च्या आसपास आहे. म्हणजे या दोन्ही शहरांची लोकसंख्या आपल्या कोटीपेक्षा जास्त असलेली आढळून येते. त्याला महाकाय नगर असे म्हटले जाते. त्यास मेगा सिटी या नावाने सुद्धा ओळखले जाते. परत बघा नगरांचे समूह असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी आपण नगर बघितलं, बघा नगर आपण सोलापूर घेतलं आहे. इथं काय म्हटलंय? नगरांचे समूह म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे तुम्हाला की टोकियो 3.5 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. म्हणजे टोकियो या शहराची लोकसंख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे. 3.5 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. या शहरामध्ये जवळपास 39 नगरपालिका आहेत. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी नगरांचा समूह आढळून येतो. आता आपल्या इकडे जर उदाहरणं बघितली तर तुम्ही बघा पुणे महानगरपालिका, परत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अशी तुम्हाला 2 स्वतंत्र नगरपालिका दिसतील. परंतु पुणे परत पिंपरी चिंचवड ही शहरं कुठं संपतात आणि कुठं चालू होतात हे दिसत नाही किंवा समजत नाही. म्हणजेच ह्या तिन्ही शहरांचा आपल्याला नगरांचा समूह बघण्यास मिळतो. त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आहे. म्हणजे सांगली मिरज कुपवाड ही 3 शहरं मिळून एक नगरांचा समूह झालेला आहे. त्याचबरोबर बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे. म्हणजे कल्याण डोंबिवली एकत्र आहे. म्हणजे अशा पद्धतीनं अनेक नगरं ही ज्यावेळेस लोकसंख्या वाढेल, घरांची संख्या वाढेल, औद्योगिकरण वाढेल, त्यावेळेस त्यांमध्ये वाढ होते, त्यांचा विकास होतो आणि त्यांचा एक प्रकारे समूह तयार होतो. त्यास नगरांचे समूह असे म्हटले जाते. मग या तिन्हींची जर आपण सगळ्या नगरांच्या लोकसंख्येची बेरीज केली तर 50 लाखापेक्षा म्हणजे खूपच जास्त होते. ती लोकसंख्या कोटीमध्ये जाऊ शकते. अशा पद्धतीने नगरांच्या समूहाची संकल्पना आहे. त्यानंतर बाह्य वाढ म्हटलेलं आहे. म्हणजे नगरांचे समूह झाले म्हणून नगरांची वाढ किंवा नगरांचा विकास हा थांबलेला आहे असं नाही, तर त्यामध्ये सुद्धा पुन्हा अजून वाढ होत जाते. म्हणून त्यास बाह्य वाढ असं म्हटलेलं आहे. यामध्ये सुद्धा लोकसंख्या ही 50 लाखापेक्षा जास्त आढळून येते. ज्या पद्धतीने शहरांचे लोकसंख्येनुसार वर्गीकरण केले जाते त्याच पद्धतीने शहरांचे कार्यानुसार सुद्धा वर्गीकरण केले जाते. कार्यानुसार वर्गीकरणाचा एक तक्ता आपल्याला पान नंबर 24 वरती दिलेला दिसतो. हा जो तक्ता आहे तो तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. तक्ता क्रमांक 3.2 असं म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये कार्ये, महाराष्ट्रातील शहरांची नावे, महाराष्ट्राबाहेरील शहरांची नावे आणि खाली आपल्याला कार्यानुसार प्रशासकीय कार्ये, औद्योगिक कार्ये, वाहतूक कार्ये, व्यावसायिक, खाणकाम, छावणी, शैक्षणिक, धार्मिक, पर्यटन अशी कार्ये दिलेली आहेत. आणि आपल्याला महाराष्ट्रातील शहरांची नावे आणि महाराष्ट्राबाहेरील शहरांची नावे हे आपल्याला यामध्ये लिहायची आहेत. मग आता प्रशासकीय शहरांमध्ये महाराष्ट्रामधील प्रशासकीय शहरे कोणती आहेत आणि महाराष्ट्राबाहेरील प्रशासकीय शहरे कोणती आहेत. ज्या शहरांमध्ये प्रामुख्याने राजधान्या असतात, मुख्य कार्यालये असतात किंवा ज्यातून सतत प्रशासकीय कामे केली जातात त्यांना प्रशासकीय शहरे असे म्हटले जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर यांचा समावेश होतो. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
म्हणून या महाराष्ट्रातील शहरांचा समावेश होतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्या विविध जिल्ह्यांची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी सुद्धा प्रशासकीय कार्यालये असतात, म्हणून त्यांचा सुद्धा समावेश हा प्रशासकीय शहरांमध्ये केला जातो. आता महाराष्ट्राबाहेरील शहरांमध्ये प्रामुख्याने दिल्ली, कोलकाता, चेन्नई म्हणजे विविध राज्यांच्या ज्या राजधान्या आहेत त्यांचा समावेश हा महाराष्ट्राबाहेरील शहरांमध्ये करता येईल. दुसरं आहे औद्योगिक शहरे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई, सोलापूर, इचलकरंजी आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे इत्यादी आहेत. औद्योगिक शहरे म्हणजे काय? ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखाने असतात आणि उद्योगधंदे चालतात अशी जी शहरं आहेत त्यांना औद्योगिक शहरे असे म्हटले जाते. यामध्ये मुंबई, सोलापूर, पिंपरी चिंचवड ही महाराष्ट्रामधील आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेर सुद्धा शहरं आहेत. त्यामध्ये जमशेदपूर, बोकारो, भिलाई या ठिकाणी लोह खनिजावर आधारित जे प्रकल्प आहेत त्यांचा समावेश हा जमशेदपूर, बोकारो, भिलाई इत्यादी ठिकाणी केले जातात. त्यानंतर तिसरं कार्य आहे वाहतूक. यामध्ये रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक किंवा महत्त्वाची बंदरं असतील त्या शहरांचा समावेश हा वाहतूक शहरांमध्ये केला जातो. नागपूर, मिरज, मुंबई इत्यादी. नागपूर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्या ठिकाणी रस्ते आणि रेल्वे मार्गाचं जाळं आहे. मिरजला सुद्धा मोठ्या प्रमाणात मिरज या ठिकाणी रेल्वे रूळ असलेले आपल्याला आढळून येतात. मुंबई या ठिकाणी रस्ते आहेत, रेल्वे आहेत, हवाई मार्ग आहेत, जहाज मार्ग आहे म्हणजे जलमार्ग आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं वाहतूक ही ह्या 3 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात चालते. महाराष्ट्राबाहेरील शहरांमध्ये अहमदाबाद व दिल्ली या शहरांचा समावेश केलेला आहे. अहमदाबाद या ठिकाणी रस्ते मार्गही आहेत आणि रेल्वे मार्गही आहेत. दिल्लीला सुद्धा रस्ते मार्ग आहे, रेल्वे मार्ग आहे आणि हवाई मार्ग आहे. त्यानंतर आहेत व्यावसायिक कार्य करणारी शहरे. आता यामध्ये व्यापार जो आहे तो मोठ्या प्रमाणात चालतो त्या शहरांचा यामध्ये समावेश केला जातो. यामध्ये सुद्धा बघा पुन्हा मुंबई आणि सोलापूर या 2 शहरांचा समावेश आहे. या ठिकाणी व्यापार जो आहे तो मोठ्या प्रमाणात चालतो. महाराष्ट्राबाहेरील शहरांमध्ये सुरत आहे, बंगळूर आहे या ठिकाणी व्यवसाय जास्त प्रमाणात चालतात. खाणकाम शहरे म्हणजे ज्या ठिकाणी प्रामुख्याने खाणकाम व्यवसाय केला जातो त्यांचा समावेश हा खाणकाम शहरांमध्ये होतो. यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर, दुर्गापूर, बल्लारपूर या ठिकाणी दगडी कोळसा आणि लोह खनिज यांच्या खाणी आढळून येतात. महाराष्ट्राबाहेरील शहरांमध्ये झारिया आणि कोलार. झारिया या ठिकाणी दगडी कोळशाची खाण आहे आणि कर्नाटकातील कोलार या ठिकाणी सोन्याची खाण आहे. त्यानंतर आहे छावणी कार्य असणारी शहरे. यामध्ये प्रामुख्याने सैनिकी तळ असतात त्या ठिकाणच्या शहरांचा समावेश हा छावणी शहरांमध्ये केला जातो. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे व नाशिक ही 2 शहरे छावणी शहरे म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्राबाहेरील हावडा, गुवाहाटी ही 2 शहरं आहेत. म्हणजे अशी अनेक शहरं आहेत पण तुम्हाला उदाहरणासाठी फक्त ही 2 शहरं दिलेली दिसून येतील. शैक्षणिक कार्य म्हणजे ज्या ठिकाणी प्रमुख विद्यापीठे असतात किंवा इतर शैक्षणिक संस्था असतात त्यांचा समावेश होतो. आता यामध्ये पुणे आणि कोल्हापूर ही 2 शहरं आहेत. ह्या दोन्ही ठिकाणी विद्यापीठे आहेत आणि इतर संस्था आहेत. महाराष्ट्राबाहेरील शहरांमध्ये दिल्ली आहे, हैदराबाद आहे या ठिकाणी सुद्धा विद्यापीठ आहेत आणि इतर संस्था आढळून येतात. धार्मिक शहरांमध्ये महाराष्ट्रामधील पंढरपूर, अक्कलकोट ही 2 महत्त्वाची धार्मिक शहरे आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेरील अयोध्या आहे, तिरुपती आहे, अजून भरपूर शहरे ही भारतामध्ये धार्मिक शहरे आढळून येतात. त्यानंतर आहेत पर्यटन शहरे ज्या ठिकाणी पर्यटक सतत भेट देतात. त्यामध्ये महाराष्ट्रातील महाबळेश्वर आहे, माथेरान ह्या 2 थंड हवेच्या ठिकाणांचा समावेश होतो. महाराष्ट्राबाहेरील हैदराबाद आहे ज्या ठिकाणी रामोजी फिल्म सिटी आहे, म्युझियम आहे. परत जयपूर आहे ज्या ठिकाणी राजवाड्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. उटी आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. अशा पद्धतीने शहरांचे कार्यानुसार सुद्धा वर्गीकरण केले जाते. या ठिकाणी तुम्हाला फक्त महाराष्ट्रातील शहरांची नावे आणि महाराष्ट्राबाहेरील म्हणजे फक्त देशातील नावं दिलेली आहेत. तुम्ही या ठिकाणी 3रा कॉलम हा भारताबाहेरील शहरे सुद्धा शोधू शकता. आज जो आपण अभ्यास केला
त्यावर आधारित तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायामध्ये एकूण 4 तुम्हाला आकडे दिलेत. त्या सर्व आकड्यांमध्ये तुम्हाला आकृत्या काढायच्या आहेत. पहिली आकृती दिली आहे रेषीय वस्ती, दुसरी आहे केंद्रोच्चारी वस्ती, तिसरी आहे केंद्रित वस्ती आणि चौथी आहे विखुरलेली वस्ती. ह्या सगळ्यांच्या आकृत्या आपण पाठीमाग बघितल्या आहेत. त्या पद्धतीने तुम्ही आकृत्या या काढायच्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भूमी उपयोजन म्हणजे काय आणि ग्रामीण भूमी उपयोजन व शहरी भूमी उपयोजन यांची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.